योजना असेल, फी माफीची योजना असेल, रोजगाराची योजना असेल, या सगळ्या योजनांच्या पाठीशी काय आहे? एकच उद्देश आहे की या राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आमच्या महिलांना पूर्ण भागीदारी मिळाली पाहिजे। ज्या महिला समर्थपणे घरही चालवतात, ज्या महिला समर्थपणे आपल्या मुलांना वाढवतात, ज्या महिला बाहेर शेतीमध्ये काम करतात, ज्या महिला पडेल ते काम करतात, ज्या महिला सर्व प्रकारच्या नोकऱ्या करतात आणि तरी देखील आपला संसार सांभाळतात, अशा महिलांना जर आम्ही अर्थव्यवस्थेच्या केंद्रात आणलं तर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतक्या वेगाने वाढेल की कोणीही आपल्याला थांबवू शकणार नाही। म्हणून हे महिला आर्थिक विकास धोरण आज आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। अनेक गोष्टी करता माननीय मोदीजींना मला धन्यवाद द्यायचे आहेत। आपण बघा, पूर्वी सरकारी योजना आणली की ती योजना आता अनेक गोष्टी सांगण्यात येतात। मग पहिल्यांदा सांगितलं 1500 रुपयात तुम्ही काय महिलांना विकत घेता का? अरे नालायकांनो, आईचं आणि बहिणीचं प्रेम हे जगातली कुठलीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही। हे प्रेम अनमोल आहे, हे बहुमोल आहे। हे जे प्रेम आहे हे ईश्वराने असं तयार केलं आहे की ह्या प्रेमापासून कोणीही वंचित राहत नाही आणि या प्रेमाला एक प्रकारे आमच्या माता भगिनीच्या प्रती आमची कृतज्ञता आहे की तुम्ही आमचा जो सांभाळ करता, तुमचं जे प्रेम आहे, तुमचा जो आशीर्वाद आहे, तुमची जी साथ आहे, त्यामुळे आम्हाला यश मिळतं आणि म्हणून या यशाच्या प्रती एक प्रकारची आपली ओवाळणी म्हणून हा कार्यक्रम आम्ही घेतोय। पण जे लोक सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले त्यांना 1500 रुपयाचं मोल कधीच समजू शकत नाही। हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे 2-2 रुपयाची टीप देतात कारण खिशामध्ये खूप कमवलेला माल आहे, त्यांना 1500 रुपयाचं मोल समजू शकत नाही। पण महिन्याच्या शेवटी आमची जी भगिनी त्या ठिकाणी महिन्याच्या खर्चाचा वेळ घालता घालता आपला घाम गाळते आणि विचार करते आता या महिन्यात कोणाचं करायचं की मुलीचं करायचं।